नमस्कार मित्रांनो, बघू शकता विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण DBT पोर्टलद्वारा करण्यात येणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर अपंग असाल किंवा विधवा महिला असाल किंवा वृद्ध व्यक्ती असाल व तुमचे पगार अजूनपर्यंत आले नसतील तर त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की तुमचं अकाउंट बँक अकाउंटशी म्हणजे तुमचं आधार कार्ड अकाउंटशी लिंक नाही। तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही हे लिंक करून घ्या। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती योजना या योजने आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांचे पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण DBT मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपोर्ट मार्फत करण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट आधार कार्डवर पैसे टाकले जाणार आहे व टाकले गेलेले आहे। काही लोकांचे अजूनपर्यंत बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक नाही म्हणून त्यांना पैसे आलेले नाही। शासनाचा निर्णय आहे, तुम्ही बघू शकता। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजनेचे लाभार्थ्यांना माहे व डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्य वितरण DBT पोर्टलद्वारा करण्यात येत आहे। अजूनपर्यंत माझ्या बांधवांना व माझ्या ताईंना पैसे आले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर आपले स्टेट बँक ऑफ इंडिया खाते उघडून तुम्ही या निधीचं सगळ्यात महत्त्वाचं निधी वर्ग करण्याबाबत शासनाचा विचाराधीन होत आहे। म्हणजे शासन SBI बँकेशी करार करून तुम्हाला लवकरच चांगली संधी व लवकरात लवकर पैसे मिळवून देणार आहे। त्याच प्रकारे राज्य शासनाचा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना NSP या योजनेमार्फत लाभार्थ्यांना माहे याचे पैसे लवकरच देणार आहे। लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड तुम्ही अपडेट करून घ्या। हे बघू शकता मित्रांनो, ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 अर्थसहाय्य DTP पोर्टलद्वारा थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पाठवण्यात आलेले आहे। सदर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडिया उघडण्यात आलेले स्वतंत्र योजना निहाय बँक खात्याचे पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात या शासनाचा निर्णय मान्यता देण्यात आलेला आहे। त्याचप्रकारे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला आपल्या याच्यात पैसे अजूनपर्यंत मिळालेले आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, पुढील प्रमाणे जाहिरातीमध्ये दिसत असेल एवढी रक्कम आतापर्यंत आपल्या योजनेच्या माध्यमातून त्यांना पाठवण्यात आलेली आहे। तुम्हाला लवकरच तुमचे अपंगाचे किंवा विधवांचे पैसे आले नसतील तर लवकरात लवकर तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक करा व लवकरात लवकर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।